नमस्कार. सक्षम फाउंडेशन पेठ वडगाव प्रस्तुत राज्यस्तरीय सक्षम नारी सन्मान 2026 या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचंच मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आपण माणूस म्हणून जन्माला आलो, पण माणूस पण विसरलो. पण आपल्या समाजामध्ये अवतीभवती अशी काही मंडळी असतात जे स्वयंप्रेरणेने सक्षम होतात आणि इतरांनाही प्रेरित करत असतात. अशाच काही व्यक्तींचा जीवनपट उलगडत असताना आज या सक्षमच्या व्यासपीठावर आपल्या सोबत आहेत सन्माननीय सुमन शिवाजी पाटील ताई वहिनी. तर नमस्कार. नमस्कार. सक्षम फाउंडेशन मध्ये या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. प्रथमतः एकादशी आहे. हो. आपलं मनपूर्वक अभिनंदन आहे, कारण आपल्याला सक्षम फाउंडेशनच्या वतीनं आदर्श सखी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तो सन्मान सोहळा आपण येत्या 11 तारखेला स्वीकारणार आहात. तर हा पुरस्कार तुम्हाला दिला गेलेला आहे. तर याबद्दल तुमचं मत काय आहे, काय भावना व्यक्त कराल तुम्ही? मला कोळी मॅडमनं संदेश दिला, तिने यायला सांगितलं माऊली तुम्ही यायलाच पाहिजे. तर तिने शांताबाई म्हणून नाव माझं पडलंय. मला इथे पण याचा त्यांचा आग्रह आहे, माऊली तुम्ही यायलाच पाहिजे, तुम्ही या कार्यक्रमाला, आमच्या कार्यक्रमाला भेट द्या, आम्हाला कार्यक्रम छान वाटत्या, सगळ्यांनीच असं यावं. हळदीकुंकवाचा कार्यक्रम असतात मेन ते, सुहासिनीबाईंना हळदीकुंकवाला यावं. बरोबर. तुम्ही आता काय करता सध्या? आम्ही शेती करतो. शेती? मग सगळे बागायत शेती आहे काय? हो, नदीकाठचं आमचं रान आहे, वारणी काठाला आम्ही आहे, पांडुरंगाच्या कृपेत सगळं चांगलं आहे. मग तुम्ही शेतकरी आहात, शेतकऱ्यांची जरा कसा असते, जरा कपड्याचा पेहराव घेतो थोडासा कसा जरा विद्रूप असतो. तर समाजामध्ये फिरत असताना आपल्या आजूबाजूला जे शहर आहेत त्या शहरामध्ये फिरणार किंवा आपल्या येणारा पै पाहुणा जो पॉश मध्ये असतो, तसं तुम्हाला देखील ते शेतीतल्या बाजूला यावं आणि पॉश राहावं असं काय वाटत नाही कधी? तसं शेतात काम करणे आणि कुठं तर बाहेर जातानाच पॉश मध्ये राहणे, वारीला सारखं जाणे. बरं, तुम्हाला वारीची आवड आहे? वारीची आवड. तुम्ही माऊलीची पंढरीची माळ घातलेली आहे. किती वर्ष झाली? 25 वर्ष. 25 वर्ष झाली. आम्ही 12 वर्षे पायी चालत गेले आळंदी. मग घरी भक्तिमय वातावरण असणार? हो. सगळे म्हणजे घरी अजून कोण महाराज वारीला जाते. मालकाची नाही कर एकादशी आमच्या सगळ्यांची शाबू करून ठेवून आलोय. बर. मग सक्षम बद्दल कसं जोडला गेला तुम्ही? सक्षम मध्ये जोडले असं झाली वडगावला. या महिला कुठे निघाल्यात तर हळदीकुंकवाला कशाच आहेत तर सक्षमच आहे. कोळी मॅडमनं सक्षमच काढले. बरं त्यात पण आपलं सहभाग व्हावं म्हणून आम्ही गेले. वर्षाला मी त्यात आहे. तिने हळदीकुंकवाला ते बोलवत्या येते आम्ही. तुम्ही सभासद देखील आहात? हो आहे. बरं, मग सभासद झाल्यापासून अगोदर तुम्ही जे रेग्युलर होतात बरोबर, आणि आता सक्षम मध्ये आल्यानंतर बरेच कार्यक्रम पाहिलात, आता काय वाटते तुम्हाला? नाही, आता शांत वाटते मनाला. एक दिवस तेवढंच मज्जेत जातोय, सगळ्या महिला भेटत्यात. बरोबर. मग आता सक्षम बद्दल तुम्ही सक्षम मध्ये जोडलेला आहात आणि सक्षमच्या जोडले गेल्यानंतर तुमच्या आसपास आजूबाजूला जी काही महिला वर्ग असतो मला आता मग तुझ्या माऊली कुठे निघाली, सक्षमचा कार्यक्रम आहे म्हणून चालले म्हणतो. तर होय, तर बचत गटाची मीटिंग आहे, लवकर या सांगितले. मग सक्षम मधनं तुम्हाला जी प्रेरणा मिळाली ती प्रेरणा तुम्ही अजून कोणाला सांगितल्यात काय किंवा अशा प्रकारे? हो, शेजारपाजारशी सांगते मी. माझं ते कॅलेंडरला फोटो आहे ते दाखवले. हो का, आमचा फोटो आला यात, तर सगळ्यांचे हवे, सगळ्यांनी यात सौभाग्य घ्यावे. आणि कोळी मॅडम आम्हाला वारंवार फोन करतात, सांगतात, नेहमी सपोर्ट करतात. तुम्ही त्या यांच्याबद्दल लावणी सम्राज्ञी जी आहे आकांक्षा कुंभार, तिच्याबरोबर फार छान डान्स केलाय म्हणजे, बरोबर? काय वाटते तुम्हाला? काय नाही, छान वाटलं. मी कधी स्टेजवर जात नव्हतो, त्यांच्यामुळे मी गेले. त्यांच्यामुळे आम्हाला एमर्जी आली, नाही तर कधी स्टेजवर जात नव्हतो. मला आता भारी वाटतंय. मी कधी कुठं बोलायला लाजत नाही आता. बर. मग तुम्हाला सगळ्यांनी पण असं यावं, बोलावं. सक्षम मध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एखादा काय कार्यक्रमानिमित्त बक्षीस वगैरे काय मिळाले का? हो, नाकातली नथ मिळाली. नाकातली नथ मिळाली तुम्हाला? हो. मग ते पहिलं बक्षीस आहे काय, याच्या अगोदर काही बक्षीस मिळालं होतं तुम्हाला म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये कधी? काय मिळालं गावात पण, कारण की त्या नावग्याचा कार्यक्रम होता. ते लय वर्ष त्याला, त्यावेळी पण 25 रुपये पाकिट मिळालं होतं. मग आता हे सक्षमच्या माध्यमातून इतक्या सगळ्यांच्या समोर ते मिळाले आणि त्या निमित्तानं तुमचा फोटो देखील आलाय कॅलेंडर बरोबर, बरोबर? त्याबद्दल काय वाटतंय सक्षम बद्दल? मी सगळ्या पाहुणे पैसे दाखवलं, आमच्या मम्मीला दाखवलं मी. बर. मग तिनं माझं कॅलेंडर गावाकडे घेऊन गेली. कोकणात आमचं माळेश्वरली माहेर आहे, तिकडे मग घेऊन गेली. माझ्या पुढचा फोटो बघावून सगळ्यांना दाखवते ती. बरोबर. आता सक्षम जे फाउंडेशन आहे, सक्षम फाउंडेशन तुम्हाला काय दिले असं वाटतंय? काय आज तुमच्या आतील भावना काय वाटते की
की अगोदर सक्षमच्या अगोदर जोडण्यात जाण्यापूर्वी तुमचा प्रवास वेगळा होता, बरोबर? प्रवास काय बघा, शेतात जाणे, घरात येणे, हेच के काम करणे, ते regular वरात काम जाणे, होतंच. हेच काय. हे आता वडगावला आले की आपलं हा काय करायचं, सक्षम कुठं पण जाऊन दे, हा सक्षमच्या मॅडमला भेटायला निघाले, कोळी मॅडमला भेटायला निघाले, असं आपलं बरोबर. सांगता येते. ती काय कारण की आमचं ऊर्जा ते- वेगळी असते. हो, नातं जरा जवळच झालं ना, बरोबर. पाहुणे पेक्षा हे नातं जवळच झालं. बरोबर आहे की. हा. काय दिले असं वाटते तुम्हाला तरी पण? काय? आनंद दिला. बरोबर. जो आनंद सगळीकडे लोक बाहेर शोधतायत, तेच तो आनंद मला इथं आल्यानंतर मिळाला असं म्हणायचं, बरोबर. समाजामध्ये इतरच्या लेडीज आहेत तुमच्या आमच्यासाठी एकंदर जे असतात, तर त्यांना काय संदेश द्याल नेमका तुम्ही? त्यांना पण या हळदीकुंकू असते आमच्या इथे, या हळदीकुंकू घ्या, जावा, तुम्ही पण या म्हणतोय मी, सगळ्यांना सहभागी व्हावं. जीवनामध्ये प्रत्येकानं आता स्त्री पुरुष समान आहे, हो, बरोबर. त्या महिला जे कोणी नोकरी आहे, कोणी व्यवसाय करते, कोणी एक शेती दिवस करते, काढा वेळ आणि या कार्यक्रमाला, असं सांगते आम्ही. सगळ्याच समाजातल्या ज्या महिला आहेत, ज्या नोकरी व्यवसाय करतात, पण काही महिला शेती करतायत, बरोबर. हो. त्या शेतामध्ये काम करणाऱ्या महिलांची थोडीशी विचारसरणी वेगळी असते, की मी माझ्याच नशिबाला असं आलेलं आहे, मलाच कष्ट करावं अवघड लागतं. केलं पाहिजे, तसं नाही. त्याने पण का नोकरीला गेलो म्हणून त्याने पण राबतात, आपल्याशिवाय कोण देत नाही. आम्ही पण शेतात राबतोय, आम्हाला भाजी भेंडी मिळते, बरं. जळण काटूक मिळतंय, बरं. वैरण मिळत्या. तसं त्यांना काय हो, एक म्हणजे एकच पैसे नुसतं फक्त मिळवले. ते पैशाने विकत घ्यावं लागतं. हो, मग ह्या सगळ्या सोबत आमचं उलट काम चांगलं आहे. सावलीला क्या बात. दुपारी बसायला मिळतंय, भाजीपाला मिळतंय, घरचं सगळं घरचं हो, खायला सगळं मिळते सगळं. मिळते. म्हणजे सगळ्या गोष्टी पैशाने होत नाहीत, नाही, आनंदात आम्ही राहतोय. बरोबर. म्हणजे आनंद राहण्याचाच संदेश तुम्हाला या महिलांना सगळ्या व्यासपीठाच्या माध्यमातून द्यायचा आहे. आज बराच महिला वर्ग कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला बघतोय, तर हाच संदेश तुम्हाला द्यायचा आहे की प्रत्येकानं कष्ट करत राहिले पाहिजे. नाही, कष्ट केलंच पाहिजे आणि पोरीने चांगलं राहिलं पाहिजे आणि मनानं करून जाऊ नये, बरोबर, हेच आम्हाला सांगायचं आहे. आई वडिलांच्या ह्याच्याशिवाय कुठलेही टोकाच पाय उचलू नये. बरोबर आहे, बरोबर. हे. म्हणजे प्रत्येकानं सक्षम कारण की व्हावं. लहानपणापासून आई वडील आपल्याला जतन करतात, शाळा शिकवितात, लोकांचं काम धंदा करून पैसे अडकत येतात आणि हे पोरीने असं करू नये, बरोबर. पोराने पण करू नये. म्हणजे ही संस्कृती आपली बिघडत चाललेली आहे. हो, ही चांगलं संस्कृती राहावं. ही संस्कृती तुमच्या डोळ्यासमोरच ही तुमची संस्कृती तेच बिघडायला मला लागली. आवडत नाही. मी त्यांना विचारतोय, अगोदर तू कुठल्या कुठं निघाला असा, आम्ही अमक्या गावचा